नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सुरुवात झालेली आहे. तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आज. तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की श्रावण सोमवारची पूजा पण तू नक्की शेअर कर. तर तसं पण असं काही सणवार असला किंवा काही पूजा असली ना, मी लवकरच उठत असते पहाटे. म्हणजे कसं होतं, आपली पूजासुद्धा व्यवस्थित झाली जाते आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा झाली की छान असतं. आणि लवकर पूजा अर्चा झाली ना, आपल्या घरातल्या कामालासुद्धा मोकळं होतो आपण. आणि कसं आहे ना, निवांत वेळ असते पहाटेची आणि आपण शांत मनाने देवाचं नामस्मरण एकदम एकाग्र मन करून करू शकतो. त्यामुळे सुद्धा मी लवकर उठत असते. तर कालसुद्धा मी लवकरच उठले होते आणि सगळी पूजा केली होती. तर कालच्याच व्हिडिओला 1-2 ताईंच्या कमेंट पण होत्या की तू सकाळ इतकं सगळं कसं काय आवरती, तुझ्याकडून कसं काय आवरलं जातं. तर ताईंनो, कसं आहे ना, मी रात्रीचंच थोडीशी तयारी करून ठेवत असते. असं सणवार काही पूजा असली ना दुसऱ्या दिवशी, रात्रीचंच थोडीशी सामानाची जुळवाजुळव करून ठेवते. म्हणजे सकाळचं घाई गडबड होत नाही आणि काय लागते काय नाही ते असं गोळा करून ठेवत असते मी. जसं की मला आज पूजेसाठी बेलाची पानं, धोत्र्याचं फळ, फूल असं लागत होतं आणि आपल्या झाडाला तर थोडेफार फुलं निघतात, तर ते सकाळी मी तोडू शकते. पण बाहेरचे जे फुलं आणायचे होते मला, शेवंतीचे पांढरे फुलं, असं ते सुद्धा मी मुलाला सांगून आणून ठेवले होते फ्रीजमध्ये. म्हणजे सकाळचं आपल्याला पूजेला लगेच बसता येतं, बाहेरचं थोडंसं आवरलं की लगेच. जसं की तांदूळ मला लागते, त्यानंतर मध लागते पंचामृतासाठी, असं गळती लागते. त्यानंतर असं बरंचसं सामान मी एकत्र करून ठेवत असते रात्रीचं. म्हणजे सकाळी लगेच पूजेला बसता येतं आपल्याला थोडंसं बाहेरचं आवरल्यानंतर. तर सकाळ उठल्यानंतर मी पहिली अंघोळ केली, त्यानंतर बाहेर आले, थोडंसं असं झाडू मारला. थोडेसे फुलं होते सजवायला मला उंबरठा, ते मी तोडून घेतले. आणि हळदीचं लेपन मी आज पण करते, कारण काल होती दीप अमावस्या, तेव्हा पण केलं होतं. आणि आज श्रावणमधला पहिला सोमवार आहे. तर श्रावण महिना इतका पवित्र असतो ना, तर असं हळदीचं लेपन केलं की खूप छान असतं. तर मला असं सजवायला, देवांची म्हणजे साज-शृंगार करायला खूप आवडतं. तर मी असं करत असते. मला आवडतं. मला खूप आनंद मिळतो त्याच्यामधून. माझं मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं. तर सकाळचं वातावरण पण इतकं भारी असतं ना, तर मला बहाणाच पाहिजे असतो असं सकाळचं लवकर उठायला. तर फौजीसाहेब म्हणत असतात, "इतक्या लवकर कशाला उठती? नंतर होईन." त्यांचं असं आहे, "तू लई कामाचा लोड घेते," असं म्हणतात मला. पण मला आहे ना, असं टाईम टू टाईम व्यवस्थित आवरलं ना, छान वाटतं आणि माझी घाई गडबड होत नाही. नाहीतर मग टाईम टू टाईम असं व्यवस्थित म्हणजे टायमाला झालं नाही ना, माझी खूप चिडचिड होती. असं होतं. त्यामुळे मी लवकर उठते आणि असं सगळं बाहेरचं आवरून घेते, म्हणजे घरातल्या कामाला मी मोकळी होते. तर बाहेरचं मी काल हळदीचं लेपन केलं होतं. इथं हळदीनं सारवलं होतं. सगळं मी छोटी सुपली असते ना, मी देवांसाठी एक आणून ठेवलेली आहे आणि असं रांगोळी भरायसाठी एक आणून ठेवलेली आहे. तर ती रांगोळी मी असं छोट्या सुपलीनी ना भरून टाकून दिली. त्यानंतर हळदीचं लेपन मी उंबरठ्याला थोडंसं करून घेतलं आणि ते सुकतंय तोपर्यंत इथं हळदीनं थोडंसं सारवलं आणि तुळशीजवळ पण अगदी थोडं सारवलं. आज काही जास्त सारवलं नाही कालच्यासारखं. आणि रांगोळी काढून घेते. तर अशी 5 ते 5 रांगोळी ना ठिपक्यांची महादेवांची पिंड बनवते मी. तर तुम्ही बघू शकता इतकी मस्त पिंड बनवता येते ना 5 ते 5 ठिपके ठेवल्यानंतर. तर खूप छान वाटते आणि खूप सोपी, मला खूप आवडते. असं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये किंवा सोमवारी असं मी रांगोळी काढली ना, ही रांगोळी ना आवर्जून काढत असते. तर महादेवांना असं हळदी-कुंकू, डार्क कलर अजिबात आवडत नाही. हळदी-कुंकू तर चुकूनसुद्धा महादेवांना वाहत नसतात. महादेवांना भस्म आणि चंदन वाहतात फक्त, किंवा अष्टगंध. तर मी पिंडीमध्ये सुद्धा एकदम लाईट कलर भरलाय, तुम्ही बघू शकता निळा आकाशी कलर भरलाय. आणि उंबरठ्यामध्ये जी रांगोळी काढणार आहे ना, ती सुद्धा मी आज एकदम लाईटच कलर भरणार आहे, कारण सोमवारी पांढरं असं लाईटच कलर असतो त्यामुळं. तर मला आहे ना हळदीवर रांगोळी काढायला खूप आवडते. हळदीवर रांगोळीचा कलर म्हणजे रांगोळी काहीतरी वेगळीच उठून दिसते, एकदम असं मस्त वाटतं. तर गेरूवर मी रांगोळी काढत असते ना, ती सुद्धा कधीमध्येच काढते. गेरूपेक्षा मला हळदीवर रांगोळी सारवलेल्या याच्यावर खूप आवडते. तर मी महादेवांची पिंड काढून घेते हळदीच्या याच्यावर सारवलेल्या याच्यावर मस्त. त्यानंतर उंबरठ्याचं हळदीचं लेपन आहे ना, ते थोडंसं सुकत आलं होतं. त्याच्यावरती मी असं पांढऱ्या फुलांनी, जे चांदणीचं फुलं असतात ना, त्यांनी सजवून घेते आणि कुंकवाचे ठिपके ठेवते फक्त. तर ब्रह्ममुहूर्तावर मी उठलेली आज पण. तर काल 3:30 वाजता लवकर उठले होते. आज उशीरच झाला जरा. मला वाटतं 4, 4:15 काहीतरी वाजले होते. म्हटलं पटपट आवरून घ्यावा. तर तुम्ही बघू शकता मी असं सुपारीवर रांगोळी काढते, म्हणजे सुपारी ठेवते, त्याच्यावर रांगोळी सोडली की मस्त असं गोल तयार होतो आणि त्याच्यामध्ये असे पांढरे रांगोळीचे ठिपके ठेवते आणि एकदम लाईटच रांगोळीचे कलर पण भरलेत मी. तुम्ही बघू शकता एकदम शॉर्टकटमध्ये रांगोळी काढली मी. असं मला वेळ नसतं ना, मी अशी सुपारीची रांगोळी काढत असते बघा. आणि दिवा आपण दारामध्ये किंवा कुठंही ठेवा, तो खाली कधीच नसतो ठेवायचा.
तांदळावरती किंवा नागवेलीच्या पानावरती ठेवायचा असतो. तर 2 बाजूला 2 मी दिवे लावून घेतले. तर सगळे दिवे काल मी पुजलेले होते ना, तर सकाळी उठल्यानंतर मी जेवढे दिवे लागतात ना मला पूजाला, तर तेवढे दिवे 4-5 दिवे मी घासून घेतलेत आणि मग पूजेला लागले. तुम्ही बघू शकता. तर दिवे काल मी रात्रीचं नव्हते उचलले, म्हणलं कालच पूजा झाली आणि कसे उचलायचे. त्यामुळे मी सकाळी ते दिवे जेवढे लागते तेवढे उचलले, घासून घेतलेत आणि ते पुन्हा पूजेला घेतले. तुम्ही बघू शकता उंबरठ्याचं हळदीचं लेपन झालं. त्यानंतर पिंडीचं पण पूजन करून घेतलं मी, कारण रांगोळीची सुद्धा पूजा करायची असते बरं का. तर रांगोळी काढली ना आपण, रांगोळीवर कधी पण हळदी-कुंकू व्हायचं असं तशीच नसती सोडायची. आणि तुम्ही बघू शकता तुळशी आईजवळ सुद्धा मी आज एकदम शॉर्टकटमध्ये मस्त रांगोळी काढून घेते. अगदी हळदीने थोडंसं सारवले मी, जास्त नाही सारवलं आज. आणि त्याच्यावरती असं गुलाबी कलर टाकलाय मी आणि त्याच्यावरती साच्यानेच रांगोळी काढली आज, कारण आज थोडासा उशीरच झाला उठायला त्यामुळं. तर माझी तुळशी आईची सुद्धा पूजा झाली आज पण. तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे ना, तर श्रावण महिन्याची मस्त सुरुवात करायची म्हणलं. तर मला असं काही सणवार असला किंवा उपवास असला किंवा काही असं पूजा असली ना, मला खूप म्हणजे म्हणजे मनातून एकदम असं एकदम पॉझिटिव्ह फिलिंग येत असते आणि मला असं वाटतं की मी कधी आवरण, कधी करण, असं एकदम म्हणजे मला आनंदात मी करत असते. कारण मला देवांचा साज शृंगार करायला, त्यानंतर दिवाबत्ती करायला, पूजा करायला खूप आवडतं. म्हणजे त्याच्यामध्ये मी असं रममाण होऊन जाते खरंच. तर बाहेरची पूजा झाली सगळी. त्यानंतर घरामध्ये आले मी आणि मग सगळ्यांना एकदा चहा करून दिला. मी पण चहा घेतला. मला पण उपवास आहे आज. तर मी रात्रीचंच मुलाला सांगितलं होतं मला केळी आणून ठेव मला म्हणजे उपवासासाठी. तर त्यांनी केळी आणून ठेवली होती. तर मी आज केळी खाणार फक्त आणि एखादा ग्लासभर दूध आणि सकाळ-सकाळ आता चहा घेतला. चहा घेतल्यानंतर मी लागले पूजेला. तर तुम्ही बघू शकता काल दीपपूजा केली होती ना मी दीपामावास्येचं. तर ते सगळे दिवे मी आता बाजूला काढून घेतले घासायला. मी नंतर घासेन आता. तर सकाळी जेवढे दिवे लागत होते ना मला 2-4 तेवढेच मी घासून घेतले होते फक्त. तर आता हे सगळं मी तुम्हाला दाखवते बघा. अशी तयारी करून ठेवत असते मी. बाहेरून शेवंतीचे फुलं आणायचे होते, गजरे आणायचे होते, गुलाबाचं फूल ते रात्रीच मी मुलाला सांगून आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. नागवेलीचे पानंसुद्धा मी काल संध्याकाळीच तोडून ठेवले होते आणि बेलाचे पानंसुद्धा मुलाला सांगून मी आणून ठेवले होते. तर हे धोत्याचं फळ, फूल बाकीचं सगळं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे ते एकदम मस्त राहतं. आणि त्यानंतर हे बघा असा लोटा, त्यानंतर हळदी, कुंकू, फुलवाती, असं गळती, रांगोळी, अगरबत्ती, त्यानंतर असं तांदूळ महादेवांना, त्यानंतर गणपती बाप्पांना वस्त्र, त्यानंतर हे बघा असे पुस्तकं जेवढं काही लागतंय ना, सगळं जेवढं लक्षात येईल तेवढं मी असं एका जागेवर गोळा करून ठेवत असते. म्हणजे सकाळचं आपल्याला जागेवर मिळतं पूजेसाठी आणि पूजा आपली टायमामध्ये झाली जाते आणि टायमामध्ये पूजा अर्चा आपली झाली की मग घरातल्या कामाला सुद्धा वेळ मिळतो आणि आपली घाई गडबड होत नाही मग. तर माचीसच्या डब्बी सगट मी सगळं काढून ठेवत असते तुम्ही बघू शकता. आणि सकाळी आता मी दिवे उचलल्यानंतर महादेवांची पिंड आणि गणपती तर ताटामध्ये घेतले, घंटी घेतली. घंटीसुद्धा आपल्याला पूजेसाठी लागत असती आणि 2 दिवे असं मी 2 दिवे, वाती असं घेतले जवळ. तर सगळं साहित्य मी जवळ घेतलंय बघा तुम्ही. आता याच्यामध्ये मी फक्त पंचामृत काढून नाही ठेवलं, कारण दूध, दही, त्यानंतर तूप, मध हे सगळं त्याच्यात काढावं लागतं ना, तर ते असं काढून ठेवलं की खराब होऊन जातं. त्यामुळे मी ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. दही काल संध्याकाळीच मुलाला सांगून मी आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर असं आहे ते आता पंचामृत मी काढते फक्त आणि बाकीची सगळी ही तयारी म्हणजे सामान मी साईडला काढून ठेवलं आहे. तर ताईंनो अशामुळं माझं सकाळ-सकाळ लवकर कामं आवरतं, बाकी काही नाही. तर मला एकटीला करावं लागतं ना हे. तर मुलांना काही हे काही देवाचं काही माहीत नाही. तर ते फक्त त्यांना सांगितलं ना, "हे दे बाबा, ते बाबा हाताखाली किंवा आणून दे." तर ते आणून देतात. पण हे सगळं आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळं मी एकटी असते ना घरामध्ये हे करायला, तर मला हे सगळं गोळा करून ठेवावं लागतं. त्यामुळे माझं देवांचं सुद्धा आवरतं आणि घरातलं काम पण आवरतं, असं आहे, बाकी काही नाही. आता जी कालची पूजा होती ना, ती मी सगळी उचलली आणि साईडला ठेवून दिली. ती नंतर मी सगळं आवरण आता, कारण मला आधी पूजा करून घ्यायची ना त्यामुळं. तर तिथं मी एक चौरंग मांडून घेतला, पांढरं वस्त्र टाकलं तिथं, कारण पांढऱ्या वस्त्रावरच आपल्याला पूजा करायची असते महादेवांची. आणि पंचामृत मी काढले, तर सगळं वेगवेगळं काढले तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तर असं देवांच्यासाठी मी ना छोटे-छोटे वाटे आणूनच ठेवलेले आहेत. असं संक्रांतीच्या वेळेस आहे ना वाण देतात ना, तर ते वाणाच्या वेळेस अशा छोट्या-छोट्या वाट्या विकायला येतात बघा. तर त्या अशा मी आणून ठेवल्यात. तर याच्यामध्येच मी काढले आता तुम्ही बघू शकता. दही, दूध, तूप, मध आणि साखर हे 5 मिळून पंचामृत बनत असतं. तर हे सगळं वेगवेगळं घेतले मी तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि 6वं याच्यामध्ये मी चंदन केशरयुक्त अष्टगंध घेतले. तर त्याने सुद्धा मी महादेवांना आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहे आणि एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा पण बनवून घेतलाय मी.
तर तुम्ही बघू शकता एक चौरंग ठेवला होता मी, त्याच्यावरती पांढरं वस्त्र टाकून घेतलं आहे आणि आणखीन एक छोटासा चौरंग आहे माझ्याकडे, म्हणजे छोटासा पाट आहे, तो पण घेतला आहे मी. तो कशासाठी? कारण माझी पाऱ्याची शिवपिंड छोटीशी ती अशी ताटात ठेवली की एकदम दिसतच नाही, त्यामुळे उंची वाढण्यासाठी मी तो छोटासा पाट घेतला आहे. आणि इथं थोडेसे तांदूळ ठेवले, तांदळावरती दिव्याला स्थान दिले, दिवा प्रज्वलित करून घेतला. दिव्याची सुद्धा पूजा करायची असते, तर कुठलीही पूजा करायची म्हणलं ना दिव्याच्या साक्षीनेच करायची असते. तर दिव्याची पूजा झाल्यानंतर हे अग्निदेवता माझी सगळी पूजा होईपर्यंत असाच तेवत राहा अशी प्रार्थना करायची दिव्याला आणि पुढल्या पूजेला सुरुवात करायची असते. आणि त्यानंतर आचमन करायचं असतं, आधी आचमन करायचं आणि मग गणपती बाप्पांना आधी पाण्याने आंघोळ घालायची. पाण्याने अभिषेक झाला की मग पंचामृताने. तर पंचामृत सगळं वेगवेगळं घेतलेलं आहे, त्यामुळं मी तुम्हाला असं वेगवेगळं दाखवते. म्हणजे आवर्जून तुम्हाला दाखवण्यासाठी पंचामृत कसं बनतं हे दाखवण्यासाठी मी असं वेगवेगळं घेतलं आहे. 5 वेगवेगळे पदार्थ आणि त्यांनी असं अभिषेक घालते. तर चंदनयुक्त अष्टगंधाने सुद्धा मी अभिषेक घातला गणपती बाप्पांना आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने. तर आधी पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालायचा असतो कुठल्याही देवाला. तर असा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा स्वच्छ पाण्याने पुसायचं, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि पुन्हा त्यांना स्थान देऊन पूजा करायची आणि मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी मी गणपती बाप्पांना अभिषेक घालते, कारण गणपती बाप्पा महादेवांचे पुत्र आहेत, मुलगा आहे. तरी पण सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजेचा मान आहे, त्यामुळं त्यांची आपण आधी पूजा करायची असते आणि मग बाकीच्या सगळ्या देवांची पूजा करायची असते. तर मी आता गणपती बाप्पांना अभिषेक घातला, मस्त स्वच्छ पाण्याने पुसून धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि विड्याचे पानं ठेवलेत. तर तांदळावरती स्थान दिलं तरी चालतं. तर विड्याचे पानं आपली इथं तुम्हाला माहिती सगळ्यांना खूप मोठा वेल आहे आपल्या नागवेलीचा. तर मी विड्याची पानं घेतलेत 2. थोडंसं तांदूळ ठेवले, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि गणपती बाप्पांना स्थान देऊन पुन्हा हळदी कुंकू, वस्त्र आणि फूल वाहिलं, नमस्कार केला. आणि आता इथं एक ताम्हण ठेवलं आहे मी. ताम्हणामध्ये आपली जी पाऱ्याची शिवपिंड आहे ना छोटीशी, ती घेते आणि अभिषेक घालते मी महादेवांना. आणि हा चौरंगा टाईप एकदम छोटासा पाट आहे, तर तो सुद्धा मी ताम्हणात ठेवला आहे आणि त्याच्यावरती बेलाचं पान, त्याच्यावरती आपली महादेवांची पिंड ठेवली. कारण आपण महादेवांच्या पिंडीला जो अभिषेक घालतो ना, तर ते पाणी ना ती छोटीशी पिंड आहे, त्यामुळं ती पाण्यात बुडते आणि मग ते चांगलं वाटत नाही आणि पाण्यात बुडाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते अभिषेक घालता येत नाही. त्यामुळं थोडीशी उंची वाढण्यासाठी मी छोटासा पाट आहे ना माझ्याकडे फायबरचा, तो ठेवला पिंडीखाली. आणि आता सगळ्यात आधी मी पाण्याने अभिषेक घालते, त्यानंतर दुधाने, त्यानंतर हे सगळे वेगवेगळे पदार्थ घेतलेत तर पंचामृताचे, त्याने मी अभिषेक घालते. तर पाण्याने घातला, दुधाने अभिषेक घातला, त्यानंतर दही, साखर, मध, तूप, त्यानंतर आपण चंदन केशरयुक्त अष्टगंध घेतला, त्यांनी अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा. तर असं पंचामृत ज्याने बनतं ना 5 पदार्थांनी, ते सगळं वेगवेगळं घेतलं आहे मी, एकत्र केलं तरी चालतं. तर मी तुम्हाला फक्त कोणते कोणते पदार्थ एकत्र घेतात ना पंचामृतासाठी, तर ते दाखवण्यासाठी वेगवेगळे घेतले फक्त, बाकी काही नाही. तर तुम्ही बघू शकता पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घातला मी आणि त्यानंतर चंदन केशरयुक्त अष्टगंध त्यांनी अभिषेक घालते आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक घालते. तर सोमवारी किंवा श्रावण महिन्यातल्या सोमवारी किंवा कधीही आपण महादेवांना अभिषेक घालायचा म्हणलं ना पंचामृताने, असा अभिषेक घालायचा असतो. किंवा तुम्ही नुसतं पाण्याने अभिषेक घातला तरी पण कितीतरी पटीने आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते. तर एका ताईने विचारलं होतं रुद्राभिषेक कसा घालायचा ते सांगा किंवा दाखवा. तर ते पण एकदम थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते आता. तर माझे कसं पाऱ्याचं छोटंसं शिवलिंग आहे ना, तर मी काय करते दर सोमवारी किंवा मनाला येईल तेव्हा असं गळती भरून ठेवून देत असते महादेवांच्या पिंडीवर. तर असा अभिषेक होत राहतो आणि कधी बेलाचं पान मिळालं तर ते सुद्धा वाहत असते. तर आपल्याला खूप पटीने खरंच पुण्याची प्राप्ती होत असते. तुम्हाला असं जमलं ना तर नक्की करत जा. नुसता अभिषेक पाण्याने घातला ना आपण महादेवांना तरी पण खूप चांगलं असतं. तर एका ताईने विचारलं होतं की तुम्ही रुद्राभिषेक कसा घालता किंवा रुद्राभिषेक कसा घालावा हे दाखवा, सांगा. तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर ताईंनो, आल्या जन्मात कोणताच मनुष्य कधीच परफेक्ट कोणीच नसतं. त्यामुळं मी सुद्धा परफेक्ट नाही आहे. जेवढं मला माहिती घेता येईल तेवढी मी घेत राहते. याच्यातून भरपूर काही चुकीचं असू शकतं, काही म्हणजे बरोबर सुद्धा असू शकतं. तर मला जेवढं माहिती तेवढंच मी तुम्हाला सांगते. तर वरती तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. बाकीचं कुठलंही तुम्हाला काही पुस्तक घ्यायची गरज नाही. आपलं हे स्वामी केंद्रातलं जे पुस्तक आहे ना नित्यसेवेचं, स्तोत्र व मंत्राचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे रुद्राभिषेक कसा करायचा ना, हे सगळे मंत्र वगैरे दिलेले आहेत. तर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल ना, तर तुम्ही हे सगळं म्हणजे वाचायचं आहे
शिवमहिम स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, श्रीराम रक्षा स्तोत्र 1 वेळा, सगळं त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. बाकीचं तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि रुद्राभिषेक तुम्ही आपली जी महादेवांची पिंड आहे ना त्याच्यावरती सुद्धा अशी मी गळती ठेवली ना, अशी गळती ठेवायची आणि निरंतर पाण्याने असा अभिषेक होत राहिला पाहिजे. मगच आपल्याला रुद्राभिषेक करता येतो. त्यामुळे रुद्राभिषेकासाठी विशेष म्हणजे ही गळती लागतच असते. तर रुद्राभिषेक करायला आपल्याला वाचन करावं लागतं ना, तर असं गळती ठेवून दिली ना आपण पिंडीवरती, तर पाण्याचा अभिषेक होत राहतो आणि आपलं लक्ष मग त्या वाचनाकडे व्यवस्थित लागतं आणि आपण वाचन करू शकतो. नाहीतर मग पळीने पाणी घालायचं महादेवांच्या पिंडीवर आणि आपण वाचन करायचं, तर ते व्यवस्थित लक्ष लागत नाही. त्यामुळं रुद्राभिषेक करायला ही गळतीच लागत असते. तर हे बघा किती छान असं मस्त सजवून घेतलंय मी. माझ्याकडे पाऱ्याचं शिवलिंग आहे छोटंसं, तर ते ताटामध्ये असं ठेवलं की ते फुलांच्या म्हणजे झाकून जातं आणि व्यवस्थित दिसतच नाही. त्यामुळे मी काय केलंय, छोटासा पाट ठेवलाय पिंडीखाली आणि असं मग ते पिंड आहे ना छान दिसती. तर असं थोडं सजवून घेतलंय मी ताटामध्ये. आणि रुद्राक्षाची माळ आहे ना माझ्याकडं, त्यांनी पण थोडंसं असं सजवून घेतलंय. तर पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकला होता ना श्रावण सोमवारचा, तर त्या व्हिडिओला एक मावशींची कमेंट होती की बेलपत्राचा देठ हा दक्षिणेकडे असावा. त्यांचं बरोबर आहे, दक्षिणेकडेच असतो. आपण जेव्हा नॉर्मल पूजा करतो ना त्यावेळेस बेलपत्राचा देठ हा दक्षिणेकडेच असतो. पण जेव्हा आपण श्रावणमध्ये पूजा करतो किंवा बेलपत्र वाहतो किंवा शिवामूठ वाहत असतो ना, तर काहीतरी संकल्प घेऊन किंवा काहीतरी इच्छा मनातली बोलून आपण ते बेलपत्र वाहत असतो, अर्पण करत असतो. आणि शिवामूठ सुद्धा आपण मनातली इच्छा बोलूनच संकल्प करूनच ती वाहत असतो. कारण श्रावण महिना हा खूप विशेष आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे आपण महादेवांची पूजा करताना श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राचा देठ हा जलाधारीकडे, म्हणजे आपण अभिषेक घातलेलं जे पाणी गळतं ना जलाधारीकडून उत्तरेकडे, तर उत्तरेकडे बेलपत्राचा देठ आपण ठेवून बेलपत्र अर्पण करायचं असतं महादेवांना. याने काय होतं, आपली जी मनातली इच्छा आपण बोलून जे बेलपत्र वाहिले किंवा शिवामूठ वाहिली ना, तर आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असती असं म्हणतात. तर मला काल आहे ना धोत्र्याचं फळ आणि फूल दोन्ही पण मिळालं होतं आणि मुलांनी ना बेलपत्र पण आणले होते. तर छोटे छोटे एकदम, कारण काल सकाळीच बऱ्याचशा बायकांनी ते बेलपत्र तोडून नेले ना, तर असे छोटे छोटे राहिले होते, तेच मुलांनी तोडून आणलेत. पण छान आहेत, मी निवडून निवडून घेतलेत आणि धुवून स्वच्छ घेतलेत. तर बेलपत्र तुम्हाला 108 मिळेल तर खूपच छान, आणि कमी जरी मिळेल तर काय हरकत नाही. एक जरी आपण महादेवांना वाहिलं ना तरी पुरेसं असतं. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक दोन ताईंनी सांगितलं होतं की 5 पानांचं बेलपत्र महादेवांना वाहिलेलं खूप चांगलं असतं, मिळालं तर नक्की वाहा. तर ताईंना तुम्ही बघू शकता, मला एकदम शाबूत असे 5 पानांचं बेलपत्र 2 मिळालेत आज. अजून 2 होते पण ते थोडेसे तुटलेले होते. 2 छान मिळाले, तर ते पण वाहते मी. तर बेलपत्र 108 मिळालेत मला, एकदम छोटे छोटे आहेत, पण ते आखाले छान येतं, तुटलेलं फुटलेलं नाही येतं. तर तेच मी महादेवांना वाहणार आहे आता. तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अष्टोत्तर नामावली म्हणजे महादेवांची 108 नावं आहेत ना, ते म्हणत आपल्याला 108 बेलपत्र व्हायचे असतात. तर मी तेच करते आता. ओम नमः शिवाय, ओम शंभवे नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम नीललोहिताय नमः. तर मला बेलपत्र मिळाले म्हणून मी तेवढे वाहिले 108. आणि नाही मिळाले तरी, एक जरी मिळालं तर भरपूर असतं, आणि नाहीच मिळाले तर आपण बेलपत्राच्या जागेवरती 108 अख्खाले तांदळाचे दाणे शाबूत वाहून जरी असं पूजा केली ना तरी चालते. आणि तुम्ही कुठल्या मोठ्या मंदिरात गेले ना पूजा करायला, तर तुम्हाला बेलपत्र नसतील तर काय करायचं, जे दुसऱ्यांनी बेलपत्र वाहिलेले आहेत ना ते स्वच्छ पाण्याने धुवून आपण पुन्हा महादेवांना अर्पण करू शकतो. बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही असं म्हणतात. त्यामुळं बेलपत्र आपण दुसऱ्यांनी वाहिले ना अर्पण केले ना महादेवांना तरी पण चालतात. आता बघा, महादेवांच्या पिंडीवरती मी जे बेलपत्र सगळे वाहिले होते ना 108, ते मी साईडला काढून घेतलेत आणि तुम्हाला दाखवते आता. एक जरी बेलपत्र आपल्याकडे असलं ना, ते आपण महादेवांच्या पिंडीवरती असं 108 वेळा टच होईल असं म्हणजे ठेवायचं, वाहायचं. आणि ओम नमः शिवाय किंवा 108 अष्टोत्तर नामावली ती बोलायची. आणि महादेवांच्या पिंडीवरती ते फक्त पान टच झाले पाहिजे एवढी काळजी घ्यायची. म्हणजे ते बेलपत्राचं पान आहे ना महादेवांना ते अर्पण झालं जातं आपल्याकडून. तर मी बेलपत्र वाहिले होते ना महादेवांना, ते मी काढून घेतलेत आता, कारण माझे ते जे 108 बेलपत्र आहेत ना ते महादेवांना अर्पण झालेले होते आणि मला असं मस्त सजावट करायची होती. आणि त्यानंतर शिवामूठ पण व्हायची. तर धोत्र्याचं फळ, फूल ते पण मी महादेवांना अर्पण केले. ते सुद्धा असं साईडला नाही ठेवायचं, महादेवाच्या पिंडीला टच करायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं, ते साईडला ठेवून दिलं तरी मग चालतं.
तर शिवामूठ कशी व्हायची तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे, सांगितलं आहे आणि आता पण सांगते बरं का. तर शिवामूठ आहे ना अशी हातामध्ये घ्यायची आणि थोडीशी ओली करायची, थोडंसं पाणी घालायचं हातावरती आणि ते शिवामूठ ओम नमः शिवाय म्हणून सोडायची. काय तुमचा संकल्प असेल, काही इच्छा असेल ती बोलायची आणि शिवामूठ महादेवांच्या पिंडीवरती सोडायची 3 वेळा. 1 वेळा कधीच शिवामूठ व्हायची नसते, 3 वेळा व्हायची असते. ती पण तांदूळ ओले पाहिजेत. तर तुम्ही तांदूळ घेतलेत ना शिवामुठीला, ते तुम्ही थोडेसे ओले करून जरी घेतले आणि शिवामूठ मग वाहिली ना तरी पण चालतं. पण कोरडे तांदूळ कधीही शिवामूठ व्हायची नसती. तर तुम्ही बघू शकता पांढरे फुलं वाहिलेत मी महादेवांना गोकर्णाचे आणि निळं पण एक गोकर्णाला मस्त फुल निघलं होतं, ते पण वाहिले मी. एक लोटाभर पाणी पण ठेवलंय आणि आणि नैवेद्य म्हणून एक केळी पण ठेवली. तर अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी पहिल्या सोमवारची श्रावणमधल्या पहिल्या सोमवारची पूजा केली आज आणि रांगोळीचा गणपती पण असा मस्त काढून घेते. तर रांगोळीशिवाय ना कुठलीही पूजा एकदम अधुरीच वाटत असते. त्यामुळं मी असा गणपती काढत असते रांगोळीचा, खूप भारी वाटतो. तर असं रांगोळीचा गणपती मी काढला नाही ना, मला अजिबात करमत नाही, एकदम चुरचूर लागते आणि एकदम सोपं आहे, असा हातात बसले ना खूप भारी वाटतं. तर तुम्ही बघू शकता रांगोळीने असं मस्त गणपती काढून घेतलंय मी. आता असे छोटे-छोटे 2 फुलं पण काढते आणि मस्त सजवून घेते. तर अशी एकदम सोप्या पद्धतीने माझी आजची पूजा झालेली आहे. काय जे बरोबर असेल तर ते महादेवांचं, देवाचं आणि जे चुकीचं असेल तर ते माझं. तर मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. थोडंफार चुकी तर होतच राहते. तर काही चुकलं असेल तर ताईंनो नक्की मला समजून सांगत जा. कारण तुमच्याकडून सुद्धा मला खूप काही शिकायला मिळतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपलं शिकण्याचं वय कधीच लिमिटमध्ये नसतं. आपण मरेपर्यंत कधीही शिकायचं म्हणलं ना शिकू शकतो. त्यामुळं जितकं ज्ञान घेता येईल आपल्याला तितकं आपण घेतलं पाहिजे. तर माझं पण तसंच आहे. मला अशी आवड आहे ना त्यामुळे मी वाचत राहते, सर्च करत राहते आणि माहिती घेत राहते. तर कसं आहे ना, आवड असली की सवड आपोआप मिळते असं एक म्हण आहे ना, ते बरोबर आहे. आवड असली की सवड मिळतेच आपल्याला आणि सवड काढून आपण ते करतोच. तर माझं पण तसंच आहे. तर महादेवांना कापूर आरती खूप आवडती. तर कापूर आरतीसुद्धा महादेवांना नक्की द्यायची असते. घरातल्यांनी सगळ्यांनी पण घ्यायची असते. तर कापूर आरती पण झाली माझी. तर आजची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी झालेली आहे. तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारची माझी पूजा आजची अशी झाली आणि रोजची पूजासुद्धा मी करून घेतलेली होती. पण फुलं व्हायची राहिली होते फक्त, कारण जास्वंदीला फुलं भरपूर होते, पण ते उमलायला वेळ होता. कारण सूर्य थोडासा वरती आल्याशिवाय फुलं काही उमलत नाही, त्यांचा टाईम झाल्याशिवाय. ते फुलं उमलले, ते मी फुलं आणले आणि काही बाहेरून आणलेली फुलं अशी वाहिली मी देवांना. तर असा आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना, एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.